तर नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण चालू घडामोडी बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण स्पर्धा परीक्षा संबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात. चला तर व्हिडिओकडे वळूया. नौदल दिनानिमित्त कोणाच्या हस्ते सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर भारतीय नौदल दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. नुकतेच स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर आत्ताच स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने शुभमन गिल या खेळाडूला सन्मानित करण्यात आले आहे. IMD द्वारे प्रकाशित जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता रँकिंग 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर IMD द्वारे प्रकाशित जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता रँकिंग 2023 मध्ये भारत हा 49व्या स्थानी आहे. भारतीय रेल्वेने रेल्वे रुळांवर हत्तीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी कोणती प्रणाली लॉन्च केली आहे? तर भारतीय रेल्वेने रेल्वे रुळांवर हत्तीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी गजराज सुरक्षा ही प्रणाली लॉन्च केली आहे. कोणता देश हा समलिंगी विवाहाची अधिकृतपणे नोंदणी करणारा दक्षिण आशियातील पहिला देश ठरलेला आहे? तर नेपाळ हा देश समलिंगी विवाहाची अधिकृतपणे नोंदणी करणारा दक्षिण आशियातील पहिला देश ठरला आहे. 2023 मधील UNHCR नॅन्सेन रेफ्युजी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर 2023 मधील UNHCR नॅन्सेन रेफ्युजी पुरस्कार अब्दुल्लाही मायर यांना जाहीर झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले आहे? तर आताच पार पडलेल्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पंजाब या राज्याने पटकावले आहे. भारताची 84वी ग्रँडमास्टर कोण बनली आहे? तर भारताची 84वी ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबू ही बनली आहे. जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. बघूयात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येते का. जम्मू काश्मीरमध्ये युवा मतदार जागरूकता दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये युवा मतदार जागरूकता दूत म्हणून सुरेश रैना याची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषद च्या महासंचालक म्हणून नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला IAS अधिकारी कोण ठरलेल्या आहेत? तर भारतीय वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषदच्या महासंचालक म्हणून नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला IAS अधिकारी कांचन देवी या ठरलेल्या आहेत. भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कमांडर P. देवस्थळी
या ठरलेल्या आहेत. फोर्ब्सद्वारे प्रकाशित 2023च्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान मिळवले आहे? तर फोर्ब्सद्वारे प्रकाशित 2023च्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत 4 भारतीय महिलांनी स्थान मिळवले आहे. तेलंगणा राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर तेलंगणा राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून रवी गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशियाई पॅरा ऑलिम्पिक समितीने आशियातील सर्वोत्तम युवा खेळाडू या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले? तर आशियाई पॅरा ऑलिम्पिक समितीने आशियातील सर्वोत्तम युवा खेळाडू या पुरस्काराने शीतल देवी यांना सन्मानित केले आहे. अलीकडे स्पोर्ट बिझनेस लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर अलीकडेच स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने जय शहा यांना सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सागरी विमान वाहतूक दिवस कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय सागरी विमान वाहतूक दिवस 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. उत्तर चुकले तरी चालेल, परंतु सर्वांनी उत्तर कमेंट करा. 2023च्या बुकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? त्यासाठी पर्याय आहेत ऋतुजा केदार, पॉल लिंच, वीर दास आणि पॉल डिरॅक. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. चुकलं तरी चालेल, पण तुमची प्रॅक्टिस होत राहते. मला पण बघायचं आहे की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येतंय की नाही, तुम्ही खरंच स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात की नाही. नुकतेच तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली आहे? तर आत्ताच तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतली आहे. मिझोरमचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मिझोरमचे नवीन मुख्यमंत्री म्हणून लाल दुहोमा यांची निवड करण्यात आलेली आहे. भारतीय नौदलाचे पुढील उपप्रमुख म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारतीय नौदलाचे पुढील उपप्रमुख म्हणून अलीकडेच दिनेश के त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गुगलने बार्ड या मॉडेलनंतर वापरकर्त्यांसाठी कोणते आणखी एक सर्वात मोठे शक्तिशाली AI मॉडेल लॉन्च केले आहे? तर गुगलने बार्ड या मॉडेलनंतर आपल्या वापरकर्त्यांसाठी जेमिनी हे आणखी एक सर्वात मोठे शक्तिशाली AI मॉडेल लॉन्च केलेले आहे. कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज बांधण्याची घोषणा केली आहे? तर अमेरिका या देशाने जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज बांधण्याची घोषणा 2023 या वर्षी केलेली आहे. IBA कनिष्ठ जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर IBA कनिष्ठ जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन आर्मेनिया या देशात करण्यात आलेले आहे. युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशांच्या यादीत गुजरातच्या कोणत्या नृत्याचा समावेश करण्यात आला आहे? तर युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशांच्या यादीत गुजरातच्या
गरबा या नृत्याचा समावेश करण्यात आलेला आहे. 11वा बांगलादेश पुस्तक मेळा कोणत्या शहरात आयोजित केला आहे? तर 11वा बांगलादेश पुस्तक मेळा कोलकाता या शहरात आयोजित केला जात आहे. भारतात दरवर्षी पाणबुडी दिवस कधी साजरा केला जातो? तर भारतामध्ये दरवर्षी 8 डिसेंबर हा दिवस पाणबुडी दिवस म्हणून साजरा केला जातो. तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. जम्मू काश्मीरमध्ये युवा मतदार जागरूकता दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर मी अगोदरच सांगितलेलं आहे. मला बघायचं आहे की तुम्ही किती लक्ष देऊन अभ्यास करता. तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच चालू घडामोडी होत्या. तर लवकरच भेटू एका नवीन आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे सर्व व्हिडिओ दररोज येत राहत असतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला कारण तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोटिवेशन ठरू शकतो. आणि तुमचा जो मित्र मनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.